Once again, once again, hello friends. Today we are learn a second part of an epitome of courage. This lesson we see the people who display exemplary courage in their lives. हा सेकंड पार्ट आपण बघतोय. आपण मागील लेसनमध्ये त्याचा सेकंड पार्ट फर्स्ट पार्ट बघितला होता की ज्यामध्ये असे काही व्यक्ती जगामध्ये होऊन गेले का ज्यांनी त्यांच्या दिव्यांगावर किंवा त्यांना जे प्रॉब्लेम्स होते, शारीरिक जे प्रॉब्लेम्स होते त्यांच्यावर मात करून त्यांनी जगामध्ये आपलं नाव प्रसिद्ध केलं. त्यामध्ये आपण बघितलं सुधाचंद्रन होत्या, भरत कुमार होते, नंतर डॉक्टर अय्यर होत्या का ज्यांना दोन्ही हात त्यांचे व्यवस्थित नव्हते, आणि आपल्या माई म्हणजे कोण, सिंधुताई सपकाळ यांच्याबद्दल आपण माहिती बघितली. आणि याला अनुसरून आपण जो आपण लेसन बघतोय डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांचा, की ज्यामध्ये आपण बघितलं का ते लहानपणापासून कशा प्रकारे त्यांचं बालपण, नंतर त्यांचं जे कॉलेज जीवन, नंतर त्यांना जे आजार जडले होते जे खूपच भयंकर होते, तरी देखील त्यांनी त्यांचा जो विश्वास किंवा धैर्य होते ते सोडलेलं नव्हतं. तो आपण पाठ पाहतोय आणि त्याचं नाव आपण बघितलेलं आहे अँड एपिडम्स ऑफ करेज. म्हणजे काय की ज्यांनी धैर्य सोडलेलं नाही, धैर्याचं मूर्तिमंत रूप, का ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीला कमी न लेखता किंवा आपल्यातील ज्या कमी आहेत त्यांना पुढं न करता त्यांना मागे ठेवून जगामध्ये त्यांनी आपलं नाव कमवलेलं आहे. तर आज विद्यार्थी मित्रांनो आपण या लेसनचा सेकंड पार्ट पाहणार आहोत अँड एपिटम्स ऑफ करेज. आपण या फर्स्ट पार्टमध्ये देखील वाचलं होतं, handicapped are those who refuse to take up challenges even with all their sense and psychology is perfect condition. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे का जे दिव्यांग असतात, ज्ञानेंद्रिय व शारीरिक कार्यक्षमता उत्तम असूनही आव्हाने तयार नसतात, म्हणजे स्वीकारण्यास तयार नसतात. का इथं सांगितलेलं आहे का आपण या धड्यामध्ये बघतो का जे दिव्यांग आहेत त्यांनी नाव कमवलेलं आहे, पण असे काही व्यक्ती असतात का जे सुदृढ असून देखील काय करू शकत नाही, यांनी जे कमवलेले आहे प्रसिद्धी किंवा नाव कमवलेलं तसं करू शकत नाही. आता आपल्याला या लेसनमध्ये या लेसनचा सेकंड पार्ट पाहायचा आहे, तर बघूया आपण. बघा, या तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक स्लाइड दिसते, त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टर हॉकिन्स दिसतात. आता नेमकं याच्यामध्ये काय सांगायचं आहे, दो कन्फाइंड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी सेव्ह अ फिंगर अँड विथ अ कॅम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. आता तुम्हाला दिसतात ते कशावर आहेत, चेअरवर आहेत, त्यांच्या समोर एक स्क्रीन पण आहे. म्हणजे त्यांच्या शरीरावरचा पूर्णपणे ताबा त्यांनी गमावलेला होता. फक्त ते त्यांच्या फिंगर म्हणजे बोटांच्या हालचालीवर आणि समोर जी स्क्रीन होती याच्यावरच सगळे ते काही करू शकत होते. मदतीने त्यांनी त्यांचे विचार जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. डॉक्टर हॉकिन्स इज अन ऑथराइज्ड ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. म्हणजे त्यांनी हे जे डॉक्टर हॉकिन्स आहेत यांनी जगासमोर विज्ञानातील वेगवेगळे संशोधन किंवा त्यातील जे गहन विषय ते जगापुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. Numerous honorary doctorate and award have been bestowed on him. म्हणजे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार किंवा त्यांचा डॉक्टरेट पदव्या, पुरस्कार या देखील त्यांना बहाल करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ते प्रतिष्ठित व्यक्ती देखील आहेत. ते सांगितलेलं बघा, ही इज फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. म्हणजे रॉयल सोसायटीचे ते फेलो देखील आहेत आणि US नॅशनल अकॅडमीचे सदस्य देखील ते आहेत. ही एक छोटी मोठी गोष्ट नाही, तर खूप मोठी आणि एक प्रतिष्ठित अशी गोष्ट आहे त्यांच्यासाठी, का ते अशा जीवन प्रवासातून गेलेले असताना देखील त्यांना एवढा सन्मान देण्यात आलेला आहे. कारण का आपण मागील लेसनला पाहिलं का कशा प्रकारे त्यांनी त्यांच्या विचारांनी जगासमोर एक वेगळंच संशोधन आणलेलं होतं. ब्लॅक होल्स नावाचं आपण बघितलं होतं, जे कृष्णविवर होतं, का ज्याच्यामुळे आपल्याला समजतं की कशा प्रकारे त्यांनी जगासमोर विश्वाची उत्पत्ती म्हणजे विश्व कशा प्रकारे निर्माण झालं असेल याबद्दलचं त्यांनी संशोधन जगापुढे आणलेलं होतं. In spite of being considered Einstein equal in intelligence, Dr. Hawkins is a very humble man. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर वरती एक फोटो दिसतोय, ते आहेत जगप्रसिद्ध असे संशोधक आइन्स्टाईन, आणि खाली फोटो आहे तो आपल्या डॉक्टर हॉकिन्स यांचा. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की त्यांची तुलना म्हणजे बुद्धिमत्तेच्या तुलनेमध्ये त्यांची तुलना कोणाशी केली गेलेली आहे, आइन्स्टाईन यांच्याशी केलेली आहे.
आणि हॉकिन्स हे देखील कसे होते, एक समजदार विनयशील असे एक व्यक्तिमत्व होतं. अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन, ही हॅज अथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज कीपिंग अ लेमन इन माइंड. म्हणजे त्यांनी अशा प्रकारचे ते एक विनम्रशील आणि समजूतदार असे व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी अशा प्रकारे त्यांच्या अफाट कल्पना सामान्य लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचतील, म्हणजे जरी तो व्यक्ती सायन्समधला किंवा विज्ञानामधले किंवा गणितमधली त्याला माहिती नसेल, तरी तो कशा प्रकारे आपल्या ज्या भावना आहेत किंवा आपले जे विचार आहेत ते सामान्य माणसापर्यंत कशा प्रकारे पोहोचवेल, हे त्यांनी त्यांच्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये जगापुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे असे ऑथर देखील आहेत. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. त्यांचं जे लिखाण होतं ते एक प्रकारे विनोदी आणि मार्मिक पण होतं. म्हणजे आपण पाहिलं का ते जरी एवढे मोठे संशोधक असले तरी पण लहानपणापासून ते कसे होते, खोडकर मस्तीखोर होते, परंतु त्यांचं जे लिखाण होतं ना ते सामान्य माणसाला कळेल आणि माणसाला त्याच्यातील ज्या गोष्टी त्या चांगल्या प्रकारे समजतील अशा प्रकारे त्यांचं लिखाण होतं. म्हणजेच एक प्रकारे मार्मिक आणि विनोदी अशा प्रकारचं त्यांचं लिखाण होतं. His style is so lucid that none scientist can also understand him. म्हणजे काय की त्यांची जी स्टाईल होती लिहिण्याची ती एवढी सोपी किंवा एवढी चांगली होती की नॉन सायन्टिस्ट म्हणजे विज्ञानाशी निगडीत नसलेले जे लोक होते त्यांना देखील ते समजायचं की कशा प्रकारे त्यांनी कोणता विचार मांडलेला आहे, त्यांचे विचार काय आहेत, हे समोरचा जो माणूस आहे ज्याला विज्ञानाबद्दलची माहिती नसेल किंवा आवड नसेल तरी त्यांनी वाचलं तरी त्यांना ते समजून यायचं. A Brief History of Time is one of the best selling book of our time. आता इथे बघा सांगितलेलं आहे तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, अ ब्रीफ स्टोरी ऑफ टाइम. हे एक बुक स्टीफन हॉकिन्स यांचं का जे इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक ऑफ आवर टाइम. म्हणजे त्यांचं जे हे पुस्तक आहे या काळातील सर्वाधिक खपाचे पुस्तक म्हणून ओळखले जाते. आता या पुस्तकात नेमकं काय आहे, मी मराठीमध्ये त्याचं भाषांतर आलेलं. म्हणजे या पुस्तकामध्ये नेमकं त्यांनी काय सांगितलेलं आहे. विज्ञान क्षेत्रात स्टीफन हॉकिन्स यांचं नाव माहीत नाही अशी व्यक्ती विरळच आहे. शारीरिक दुर्बलतेवर मात करून त्यांनी संशोधनाचा आदर्श उभा केला आहे. त्यांनी लिहिलेला अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या पुस्तकाचा ठक्कर यांनी केलेला हा अनुवाद आहे. विश्वाची उत्पत्ती कशी झाली, त्याचं भवितव्य काय, असे मूलभूत प्रश्न आपल्याला नेहमी पडतात. या प्रश्नांची उत्तरं हॉकिन्स यांनी या पुस्तकात दिलेली आहे. म्हणजे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या पुस्तकामध्ये स्टीफन हॉकिन्स यांनी आपल्या विश्वाची उत्पत्ती कशी झाली, त्याचं पुढील भवितव्य काय, याबद्दलचे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं या किंवा त्याच्याबद्दलची माहिती या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे. विश्वाचं चित्र, अवकाश आणि काळ, प्रसनशील विश्व, अनिश्चिततेचे तत्व, मूलकण आणि निसर्गातील बल, कृष्णविवर. आता कृष्णविवर आपण बघितलं मागील सेशनमध्ये की ब्लॅक होल्स, त्याबद्दलची देखील आपण माहिती याच्यावर पाहिली होती. भुयार आणि कालप्रवास, भौतिक शास्त्राचं एकीकरण या प्रकरणातून विश्वाचं रहस्य आपल्यासमोर उलगडलं जातं. म्हणजे हे जे पुस्तक आहे ना, या पुस्तकाने जगातील संशोधकांना एक वेगळंच वळण दिलेलं आहे संशोधनाला, की कशा प्रकारे आपण ज्या विश्वामध्ये राहतो त्या विश्वाची उत्पत्ती कशा प्रकारे झाली, त्या विश्वाचं नेमकं भवितव्य काय, त्याचं अनुमान आयुष्यमान किती, नंतर युनिवर्स केव्हा डिस्ट्रॉय म्हणजे आपल्या ज्या विश्वाची उत्पत्ती जशी झाली तसं विनाश केव्हा होईल, याबद्दलचे उलगडे या पुस्तकामध्ये केले गेलेले आहेत का जे पूर्ण जगाला एक प्रकारे काय करते, हादरून सोडते की कशा प्रकारे अशा प्रकारचे संशोधन देखील केले जाऊ शकते. हॉकिन्स यांनी ही गुंतागुंत अत्यंत सोप्या शब्दात रोजच्या आयुष्यातील उदाहरणे देत उलगडली आहे. आता वरती आपण पाहिलं की हॉकिन्स यांचं जे लिखाण होतं हे सामान्य लोकांना देखील कळत होतं. म्हणजे कसं की जे लोक विज्ञानाशी निगडीत नाही त्यांनी जरी वाचलं तरी त्यांना ते समजून यायचं. एवढ्या सोप्या आणि साध्या भाषेमध्ये ते आपलं लिखाण करायचे. तसंच त्यांनी हे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या पुस्तकात देखील त्यांनी अशाच प्रकारे या सगळ्या गोष्टींचं विवरण किंवा विश्लेषण केलेलं आहे. आपल्या ज्ञानकक्षा रुंदवण्यास हे पुस्तक काम करते. या पुस्तकामुळे काय होतं की लोकांना कळून शकतो का आपण ज्या जगामध्ये राहतो त्या जगाबद्दलची माहिती, त्याची उत्पत्ती, त्याचा विनाश, त्याचं भवितव्य हे काय, हे सगळं जगासमोर आणण्याचं यांनी या डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून ते जगातील एक खूपच मोठे किंवा प्रसिद्ध असे संशोधक किंवा शास्त्रज्ञ आहेत. पुढे बघूया. वन ब्रीफ आस्क हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल
ALS, Dr. Hawkins, the conscience of optimism and hope say no, not every different from the rest. आता आपण पाहिलं की कशा प्रकारे त्यांना एका आजाराने बळावलं होतं. म्हणजे त्यांना एक प्रकार अशा प्रकारचा आजार झालेला होता की तो आजार एक जर्जर म्हणजे महाभयंकर आहे. त्याच्यावरचे उपचार त्याच्यावर उपचार व्यवस्थित करता येत नाही. तरी देखील त्यांनी त्यांच्या जीवनातील प्रवास चालूच ठेवला आणि त्यांनी एवढे मोठमोठे संशोधन केले. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की तुम्ही हा आजार असताना देखील तुम्ही तुमच्या काय भावना आहेत किंवा तुम्ही कशा प्रकारे जीवन जगता, तर त्यांनी काय सांगितलं, डॉक्टर हॉकिन्स कॉन्शियस ऑफ ऑप्टिम्स अँड होप से नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. म्हणजे दुसऱ्यांशी वेगळं जीवन नाही माझं, जे जीवन आहे तेच, म्हणजे एक सामान्य माणसाचं जे जीवन असतं त्याच प्रकारचे जीवन मी जगत आहे. म्हणजे इतरांपेक्षा वेगळे वाटणारे जे भावना आहेत त्या त्यांच्या मनात नाहीत. जे आहे ते आहे, म्हणजे जे आत्ता आपण क्षण जगतोय तेच खरे जीवन आहे. हेच त्यांचं आपण मागील सेशनमध्ये पण पाहिलं का त्यांचं म्हणणं काय होतं का जे मला आत्ता जे क्षण भेटलेले आहेत जगण्यासाठी तेच माझं जीवन आहे. पुढं काय होणार याचा ते विचार करत नव्हते. म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षण जगण्याचा ते आनंद घेत होते. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल. म्हणजे ते एक सामान्य जे जीवन असतं ते सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करायचे. लाईफ ॲज पॉसिबल, म्हणजे जशा प्रकारे ज्यांना जीवन जगता येईल सामान्यपणे, का नाही माझ्यामध्ये हे कमी आहे, हे मला करता येत नाही, ते करता येत नाही. त्यांच्याकडे जरी जे कमी असलं ना तरी त्याबद्दल त्यांना काही वाईट वाटत नव्हतं. जे आहे ते आहे याबद्दलचे ते होते. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन ऑफ रिग्रेट द थिंग्स इज प्रिव्हेंट मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मेनी. म्हणजे जे दुसरे लोक करू शकतात, जे इतर लोक करू शकतात ते मी करू शकत नाही, अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये नव्हती. जे आहे ते, जे मला करता येईल ते मी करणार किंवा करतो, या प्रकारचे भावनेचे म्हणजे एक पॉझिटिव्ह थिंकिंगचे व्यक्ती हे हॉकिन्स होते. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की कशा प्रकारे ते एक नावाजलेले असे एक प्रकारचे का जे सगळ्या लोकांशी हसून खेळून राहणारे व्यक्तिमत्व होते. पुढे बघूया. आता आपल्याला हा जो शेवटचा पार्ट आहे या लेसनचा, याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की कृष्णविवर किंवा जगाची उत्पत्ती, जगाची माहिती म्हणजे विश्वाची माहिती, त्याच्या पुढील आयुष्याबद्दलचं म्हणजे भवितव्य काय याबद्दलचं आपण पूर्ण या पाठामध्ये पाहिलं. आता यामध्ये आपण पाहूया. डॉक्टर हॉकिन्स फर्मली बिलीव्ह दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स, इट्स ओरिजिन, इट्स हिस्ट्री अँड मे बी इवन प्रेडिक्ट इज अनमेट डेमिन्स. त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे त्यांनी संशोधन केलेलं आहे या संशोधनातून जगाला कळेल की आपले जे विश्व आहे ते विश्व कशा प्रकारे उत्पत्तीत झाले किंवा उत्पन्न झाले, निर्माण झाले. त्याचप्रमाणे त्यांनी अशा प्रकारचे भाकीत देखील केलेले आहे, म्हणजे विश्वाचा प्रारंभ कशा प्रकारे झाला, त्याचा विनाश कशा प्रकारे होईल, त्याचप्रमाणे याचे भाकीत त्यांनी वर्तवले आहे. आणि हेच पुस्तक जे आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम, यामध्ये त्यांनी पूर्णपणे याबद्दलचीच माहिती दिलेली आहे. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीने धैर्य जर गमावलं नसेल किंवा त्याच्यामध्ये आत्मविश्वास, स्वतःबद्दलचा आत्मविश्वास असेल किंवा धैर्य असेल तर तो माणूस जगातील प्रत्येक गोष्ट करू शकतो किंवा त्यांनी जे ठरवलं आहे ते तो करू शकतो. याचंच उदाहरण म्हणजे आपले डॉक्टर स्टीफन हॉकिन्स. Like Dr. Hawkins, there are many people who display exemplary courage in their life. म्हणजे डॉक्टर हॉकिन्स सारखे देखील अनेक असे व्यक्ती आहेत का जे आपण पहिल्या सेशनमध्ये पाहिलं. सुधाचंद्रन असतील, नंतर भरत कुमार, नंतर डॉक्टर मिसेस अय्यर का ज्यांना ते दोन्ही हात नव्हते ते, आणि दुसरं म्हणजे आपल्या माई का ज्यांनी स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवून जे दुसरी मुलं होती म्हणजे अनाथ मुलं होती त्यांना कशा प्रकारे जगवलं आणि कशा प्रकारे एका सामान्य जीवन देऊन त्यांना चांगल्या प्रकारे शिकून मोठमोठ्या पदावर नेलं. तर असे जे लोक आहेत ना त्या लोकांमध्ये धैर्य खूप असतं. म्हणजे ते आपल्याला जे प्रॉब्लेम्स आहेत ते पाठीमागे ठेवून आपल्याला जे जीवन जगायचे ते जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टर हॉकिन्स प्रमाणे असे असंख्य लोक आहेत
जे आपल्या आयुष्यात अनुकरणीय म्हणजे आदर्श आहेत, आयडल आपले आयडल बनू शकतात, आपले आदर्श बनू शकतात का त्यांच्याकडून आपण काहीतरी प्रेरणा घेऊ शकतो, काहीतरी आपण शिकू शकतो. त्यांच्या धैर्याला आपण अनुकरण करून आपण आपल्या जीवनातील वेगवेगळे ध्येय देखील साध्य करू शकतो. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल हू इन स्पाइट ऑफ बीइंग डिसेबल स्ट्रीव टू डू देअर बेस्ट. म्हणजे काय की आपल्या अपंगत्वावर मात करणारे हे जे अलौकिक जे लोक आहेत त्यांना त्यांनी जे कार्य केले त्या कार्याला आपण काय केलं पाहिजे, प्रणाम केलं पाहिजे किंवा त्यांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे. त्यातीलच उदाहरण म्हणजे आपले हे डॉक्टर स्टीफन हॉकिन्स का ज्यांनी आपल्याला एक जर्जर असा आजार झालेला असला देखील तरी त्यांनी जगातील सर्वात मोठं संशोधन करून दाखवलं किंवा त्याच्यावर संशोधन केलं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठामध्ये आत्तापर्यंत डॉक्टर स्टीफन हॉकिन्स म्हणजे अशी लोक का जी आपल्याला आपण अपंग आहोत, मला हे करता येणार, मला ते करता येणार नाही, मी हे करू शकत नाही, सामान्य माणसासारखं ही कामं करू शकत नाही असं न मानता आपल्या धैर्याला धरून जीवनामध्ये कशा प्रकारे पुढे जावे किंवा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवरच आपण समाधानी आहोत. म्हणजे मला ते करायचं हे करायचं असं नाही का मला जेवढं करता येईल या परिस्थितीमध्ये ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण या पाठामध्ये या लेसनमध्ये फर्स्ट पार्टमध्ये सेकंड पार्टमध्ये पाहिलं का त्यांचं बालपण कशा प्रकारे होतं, नंतर त्यांचं कॉलेज जीवन, नंतर त्यांना जे आजार त्यांना बळावला त्याबद्दल बघितलं आणि कशा प्रकारचा तो आजार होता ते देखील आपण पाहिलं. नंतर त्यांचं कॉलेज जीवन, मॅरिड लाईफ, नंतर त्यांनी जे ब्लॅक होलबद्दल सांगितलं ते म्हणजे कृष्णविवराबद्दल सांगितलं ते, नंतर त्याच्यापुढे आपण पाहिलं की त्यांनी कशा प्रकारे काही सिद्धांत खोडण्यासाठी लाय अल्जेब्रा एक याचा शोध लावला. पुढे आपण पाहिलं की ते कशा प्रकारे पूर्ण त्यांचं शरीर काय झालेलं, निश्चित झालेलं, म्हणजे हालचाल करता येत नव्हतं, परंतु ते त्यांच्या फिंगरवर म्हणजे हाताच्या बोटांवर आणि त्यांच्या समोरची स्क्रीन होती कॅम्प्युटर त्याच्यावर सगळं त्यांचं संशोधन किंवा काम करायचे. त्याचप्रमाणे त्यांनी अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम म्हणजेच असे पुस्तक का ज्यातून जगाची निर्मिती, उत्पत्ती, त्याचा प्रारंभ, त्याचा विनाश याबद्दलचे संशोधन केलेलीची माहिती त्यांनी या पुस्तकात दिलेली की जेणेकरून ती सामान्य लोकांना देखील कळेल. आणि शेवटी सांगितलेलं आहे का ते आपलं जीवन एक सामान्य माणसासारखं जगण्याचा प्रयत्न करत होते किंवा करत असत, कारण त्यांच्या ते पॉझिटिव्ह थिंकिंगचे होते, सकारात्मक. का मला हे लोक करतात म्हणून मला पण ते करता आलं पाहिजे असं नाही, मला जेवढं येतं तेवढंच करा आणि जे आत्ता मी जीवन जगतो तेच माझे जीवन आहे. म्हणजे जीवनाचा प्रत्येक क्षण ते मनमोकळेपणाने जगत होते. आणि शेवटी सांगितलेलं आहे की असे लोक असतात का जे आपल्याला प्रेरणा देतात, आपले आदर्श असतात का ज्यांच्याकडून आपण काहीतरी शिकलो पाहिजे. त्याचंच उदाहरण आहे स्टीफन हॉकिन्स, डॉक्टर स्टीफन हॉकिन्स का ज्यांनी आपलं धैर्य न सोडता आपल्याला एवढे प्रॉब्लेम्स असून देखील त्यांनी जगामध्ये अशा प्रकारचं संशोधन केलं की जगातील एक नामवंत आणि प्रसिद्ध असे संशोधक म्हणून ते आता ओळखले जातात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठाचं नावच आपण बघितलं अॅन एपिटम्स ऑफ करेज म्हणजे धैर्याचं मूर्तिमंत उदाहरण किंवा धैर्याचं असं उदाहरण का जे सगळ्यांना एक प्रेरणादायी आहे. म्हणजे काय की जीवन जगताना आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मकता आपल्यामध्ये असली पाहिजे का जेणेकरून आपल्याला आपल्या जीवनात आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची ध्येय आपल्याला गाठता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा पाठ किंवा हा लेसन तुम्हाला समजला असेल. आता आपण यातील काही प्रश्न उत्तर म्हणजे वर्कशॉप का जे आपण आतापर्यंत पाहिलं त्याच्यावर आधारित छोटे छोटे प्रश्न आहेत. बघा आता, मॅच द फॉलोइंग्स, ग्रुप ए आणि ग्रुप बी. याच्यामध्ये तुम्हाला ग्रुप ए मध्ये काही नावं दिलेली आहेत किंवा काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि ग्रुप बी मध्ये दिलेले आहेत. तर तुम्हाला याच्या मॅच द फॉलोइंग्स म्हणजे जोड्या लावायचे आणि हे सगळं आपण पहिल्या आणि दुसऱ्या सेशनमध्ये पाहिलेले आहे. आता पहिला आहे गॅलिलिओ. आता गॅलिलिओ यांचा रेफरन्स कधी आला, जेव्हा आपण हा पाठ सुरू केला ना तेव्हाच आला. काय तर गॅलिलिओ कोण होते, द ग्रेटेस्ट सायंटिस्ट
द ग्रेटेस्ट सायंटिस्ट 300 इयर बिफोर हॉकिन्स, म्हणजे हॉकिन्स यांचा जन्म झाला त्याच्या 300 वर्षापूर्वी गॅलिलिओ होऊन गेलेले होते. हे आपण पहिल्या पॅराग्राफमध्ये पाहिलं. तर जेव्हा हॉकिन्स यांच्या जन्माबद्दल सांगितलं गेलं होतं त्यावेळेस गॅलिलिओ यांच्याबद्दल देखील माहिती दिली गेलेली होती. आता आपण हा पूर्ण लेसन शिकलो. यामध्ये आपण काय, स्टीफन हॉकिन्स कोण होते? डॉक्टर स्टीफन हॉकिन्स कोण होते? द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ अवर सेंचुरी. हे देखील आपण पाहिलेले की आजच्या शतकातील सर्वात मोठे सायंटिस्ट म्हणजे संशोधक म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि तुम्हाला जे पिक्चर दाखवले होते ब्लॅक होल्सचे, कृष्णविवर, ते नेमकं काय होतं? ते त्यांनी ते मॅथमॅटिक्समध्ये त्यांना आवड होती, परंतु त्यांना भौतिकशास्त्र घ्यावं लागलं. का? तर त्यांनी ज्या आपल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी काय करायला घेतलेलं, आपलं शिक्षण घेतलं, परंतु तिथं मॅथमॅटिक्स हा विषय नव्हता, म्हणून त्यांनी तो विषय घेतला होता. ब्लॅक होल्स काय होतं? तर त्यांनी जी कॉन्सेप्ट घेतली होती, द कॉन्सेप्ट विच हेल्प स्टीफन टू गेट हिज PhD आणि स्टीफन्स फेवरेट सब्जेक्ट. हे आपण ते बालपणामध्ये त्यांच्या बघितलं, म्हणजे पॅराग्राफच्या पहिल्या सुरुवातीलाच बघितलं का त्यांचे आवडते सब्जेक्ट कोणते होते? ते म्युझिक आणि मॅथमॅटिक्स. पुढे बघूया. हे याची उत्तर आहेत जे आता आपण समजून घेतले. ते गॅलिलिओ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट 300 इयर्स बिफोर हॉकिन्स. डॉक्टर स्टीफन हॉकिन्स द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी, म्हणजे या शतकातील सर्वात मोठे सायंटिस्ट, संशोधक. ब्लॅक होल्स, कृष्णविवर म्हणजे काय? द कॉन्सेप्ट विच हेल्प स्टीफन टू गेट हिज PhD, म्हणजे त्यांनी जी PhD केली ती याच्यावर आधारित केली. स्टीफन फेवरेट सब्जेक्ट, हे आपण पहिलेच पाहिलं की त्यांना म्युझिक म्हणजे संगीत आणि गणितामध्ये आवड होती. पुढे बघूया. कंप्लीट द फॉलोइंग वेब चार्ट कंटेनिंग द क्वालिटीज ऑफ डॉक्टर स्टीफन हॉकिन्स. आता या पूर्ण लेसनमध्ये आपण सर्व काही स्टीफन हॉकिन्स यांच्याबद्दलच पाहिलं, त्यांचा जीवन प्रवास, त्यांचं संशोधन. मग हे पाहत असताना त्यांच्यातील जे क्वालिटी म्हणजे त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं त्याच्याबद्दलची माहिती, कशा प्रकारे त्यांचं व्यक्तिमत्व होतं, क्वालिटीज ऑफ स्टीफन हॉकिन्स. आता करेजियस, आता धड्याचं आपलं नाव आहे अँड एपिटम्स ऑफ करेज. करेजियस तर असणारच, धैर्यशील, कारण की त्यांनी धैर्य सोडले नाही म्हणून ते जगातील सर्वात मोठे किंवा या शतकातील सगळ्यात मोठे संशोधक होऊ शकले. तर त्यांच्या ज्या क्वालिटी दुसऱ्या आहेत त्या आपल्याला या पॅराग्राफमधून किंवा या लेसनमधून आपल्याला शोधून काढायच्या आहेत. तर त्या कुठल्या कुठल्या आहेत बघूया आपण. ते इंटेलिजंट होते, ऑप्टिमिस्टिक, अनडाउंटेड, ग्रेट ऑथर, हंबल. आता ग्रेट ऑथर आपण बघितलं का त्यांनी अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे जे लिहिलेलं आहे. ग्रेट ऑथर का? कारण का त्यांचे जे लिखाण होतं ते सामान्य लोकांना देखील कळत होतं. जे विज्ञानाशी निगडीत नव्हते, ज्यांना विज्ञानाबद्दल माहिती नव्हती, त्यांना देखील त्यांचं हे जे लिखाण होतं ते समजून यायचं. म्हणजे सोप्या प्रकारे ते आपले विचार, त्या संशोधनाबद्दलचे विचार जगासमोर आणत होते आणि सामान्य लोकांना देखील ते कळायचे. म्हणजे या क्वालिटीज आपल्याला त्यांच्या दिसून येतात. करेजियस, इंटेलिजंट, ऑप्टिमिस्टिक, अनडाउंटेड, ग्रेट ऑथर आणि हंबल. पुढे बघूया. अरेंज द फॉलोइंग स्टेटमेंट्स अकॉर्डिंग टू द अकरन्स इन द लाईफ हिस्ट्री ऑफ डॉक्टर स्टीफन हॉकिन्स. आता आपण पूर्ण लेसन शिकलेलो आहे. हां, तर या जे तुम्हाला ABCDEFGH हे जे तुम्हाला सेंटेन्स दिलेले आहेत ना, हे वरती खाली आलेले आहेत. म्हणजे द लाईफ हिस्ट्री ऑफ डॉक्टर स्टीफन हॉकिन्स, त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो कशा प्रकारे झाला. आता वरती खाली हे जे ABCD दिलेले आहेत हे क्रमानुसार नाही आहेत, हे वरती खाली दिलेले काय आहेत? सेंटेन्स आहेत. म्हणजे त्यांचा जन्माची तारीख असेल ती खाली दिली असेल आणि त्यांचं जे कार्य असेल ते वरती दिलं असेल. तर तुम्हाला काय करायचं आहे? ते सिक्वेन्सला लावायचे आहेत का जे तुम्ही धड्यामध्ये जे लेसनमध्ये तुम्ही शिकलेले आहात ना त्याप्रमाणे ते वाक्य किंवा ते सेंटेन्स तुम्हाला लावायचे आहेत. त्यांना नंबर देऊन किंवा खाली आन्सर करून ते वाक्य तुम्ही लाईन टू लाईन लिहिले तरी चालेल. आता इथे सांगितलेलं ॲट द एज ऑफ 17 स्टीफन नोटीस दॅट ही फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम फॉर नो रिझन. आता 17 वर्षाचे असताना स्टीफन हे काही कारण नसताना देखील काय झाले होते? तर चक्करून पडलेले होते. हां, आता लेसन शिकताना तुम्ही पहिले हे अभ्यासलं स्टीफन वॉज बॉर्न ऑन 8 जानेवारी 1942 अँड देन ग्रेव अप लाईक अन ॲव्हरेज चाइल्ड अँड अ नॉर्मल टीनेजर. आता याच्यातलं पहिले काय येईल? त्यांचं जन्म येईल. मग जो सेंटेन्स आहे डी
तो पहिले येईल. कारण का आपण लेसन शिकताना पहिले त्यांचा जन्मच पाहिला, का पहिले त्यांना जो आजार झालेला किंवा आजाराची सुरू झाली ते नाही पाहिलं. आपण पहिले त्यांचा जन्म म्हणजे त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो आपण त्यांच्या जन्मापासून पाहिलेला होता. म्हणून स्टीफन वॉज बॉर्न ऑन 8 जानेवारी 1942 अँड देन ग्रेव अप लाईक अ ॲव्हरेज चाइल्ड अँड अ नॉर्मल टीनेज. म्हणजे त्यांचा जीवन प्रवासामध्ये त्यांचा जन्म पहिला आपण पाहिलेला आहे, नंतरच्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणून डी हा ए वरील म्हणजे 1 नंबरला हे वाक्य येईल, कारण का त्यांचा जीवन प्रवास तिथून सुरू झालेला होता. म्हणजे अशा प्रकारे हे जे वाक्य आहेत हे वाक्य तुम्हाला काय करायचे, सिक्वेन्सनुसार त्यांच्या जीवन प्रवासानुसार लिहायचं. तर बघूया आपण कशा प्रकारे आहेत ते. बघा, पहिलं 1 नंबर आलेलं आहे डी, कारण का जन्मापासून सुरुवात बघितली आपण. स्टीफन वॉज बॉर्न ऑन 8 जानेवारी 1942 अँड देन ग्रेव अप लाईक अन ॲव्हरेज चाइल्ड अँड अ नॉर्मल टीनेज. 2 नंबरला येईल ए, जो आपण पाहिलं तो. ॲट द एज ऑफ 17 स्टीफन नोटीस दॅट ही फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम फॉर नो रिझन. त्याचा जन्म नंतर ते 17 वर्ष असताना कशा प्रकारे त्यांना कारण न समजून देखील ते 2-3 वेळेस चक्करून पडलेले होते. त्यांना समजत नव्हतं का हे कशामुळे होते. नंतर तिसरा वाक्य येईल जीचं, स्टीफन वॉज डायग्नोस्ड विथ अ रेअर डिसीज ALS और LOU. त्यांना कळत नव्हतं का कशामुळे ते चक्करून पडत होते. ज्यावेळेस ते फॅमिली डॉक्टरकडे गेले, त्या फॅमिली डॉक्टरने त्यांना सांगितलं की तुम्हाला अशा प्रकारचा रेअर डिसीज म्हणजे अशा प्रकारचा एक दुर्मिळ आजार झालेला आहे. म्हणून हे वाक्य 3 नंबर राहील. 4 नंबरला ई, द डिसीज वर्क इज वे इंटू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल. म्हणजे जे आजार त्यांना झालं होतं त्या आजाराचा परिणाम पुढे पुढे काय आलं, स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल. म्हणजे त्यांना एक वेगळ्या प्रकारे डिसेबल म्हणजे त्यांना अपंगत्व अशा प्रकारे त्यांना त्या आजाराने घेऊन गेलं ते आजार. 5वा एफ, स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्युअल वेगर. म्हणजे कशा प्रकारे हे वाक्य लावलेले ते तुम्हाला समजेल का लेसनमध्ये हे वाक्य कुठं आलेले, त्याचा जीवन प्रवास पहिले काय झालं, नंतर काय झालं, नंतर काय झालं. आपण इतिहास शिकत असताना कसा बघतो का काळानुसार ते वाक्य आपण, किंवा इतिहास कसा असतो हा एक क्रमानुसार असतो इतिहास. तशा प्रकारे हे देखील आहे का त्यांचा जीवन प्रवास कशा प्रकारे घडला. आता डायरेक्ट आपण बोलू शकत नाही का पहिले त्यांना आजार झाला नंतर त्यांचा जन्म झाला. नाही, पहिले त्यांचा जन्म झाला, नंतर जन्मानंतर त्यांच्या काय काय गोष्टी घडत गेल्या, कशा प्रकारे आजार आला त्यांना, नंतर कशा प्रकारे ते त्यांनी शोध लावले, नंतर त्यांचा जीवन प्रवास कसा होता, हे सगळं तुम्हाला लाईन टू लाईन म्हणजे स्टेप बाय स्टेप सिक्वेन्सनुसार लावायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा पाठ समजला असं आपण समजू. या पाठामध्ये नेमकं तुम्हाला काय शिकता आलं की जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीच्या वेळेस न डगमगता किती भयंकर तुम्हाला प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागलं तरी देखील न डगमगता धैर्यशील राहून आपण जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आपलं जे अचिव्हमेंट आहे ते मिळवू शकतो, आपले जे गोल्स आहेत ते मिळवू शकतो. याचं उदाहरण आपण यामध्ये पाहिलं. फक्त हा धडा आहे डॉक्टर स्टीफन हॉकिन्सवर. लेकिन आपण असे पण पाहिले जगातील काही लोक आहेत का ज्यांनी आपल्या आजारावर किंवा आपल्या अपंगत्वावर मात करून काय केलेले, जगामध्ये किंवा देशामध्ये आपलं नाव कमावलेले, किंवा त्यांनी जगासाठी वेगळ्या प्रकारचे चांगले कार्य केलेले आहेत. आणि म्हणून जे आपण पहिले वाक्य पाहिलं काय, हँडिकॅप्ड आर दोज हू रिफ्यूज टू टेक अप चॅलेंजेस. खरं अपंग व तो कोणाला असतं का ज्यांना जे चॅलेंजेस म्हणजे आपल्या समोर येणारे जे चॅलेंजेस जे ते स्वीकारत नाही ना, ते खरं अपंग आहेत. परंतु जे खरोखर अपंग आहेत परंतु त्यांनी चॅलेंजेस स्वीकारून जगामध्ये आपलं नाव कमवलं किंवा धैर्य न सोडता आपलं कार्य केलेले, त्यांना आपण सर्वजण काय करतो, सल्यूट करतो आणि त्यांना आपण आदर्श मानतो किंवा त्यांना शतशः प्रणाम करतो. कारण का अशा लोकांमुळे हजारो नाही, लाखो नाही, करोडो लोकांना काय मिळते, प्रेरणा मिळते. तर अशाच प्रकारचे आपले हे डॉक्टर स्टीफन हॉकिन्स का यांनी हजार नाही, लाखो नाही, करोडो लोकांना प्रेरणा दिली का जगामध्ये फक्त आपण आलोय म्हणून नाही, तर आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे त्या जीवनाला अनुसरून किंवा ते जीवन आहे म्हणून आपण आहोत. जीवनातील प्रत्येक क्षण आहे त्याच वेळी जगा आणि कुठल्याही गोष्टीच्या वेळेस न डगमगता धैर्यशील राहा आणि आपल्या जे गोल आहेत, आपले जे ध्येय आहेत ते साध्य करा. हेच आपल्याला या पाठातून
समजतं. ओके.